परत मागे फिरलं पाहिजे, हे 100% सत्य आहे. हे त्यांच्या जवळच्या लोकांनाही माहिती आहे. दादा हा स्वाभिमानी माणूस होता. तुमच्या माहितीसाठी सांगतो, नाईलाज म्हणून त्यांना जावं लागलं. ज्या पद्धतीचे दबाव BJPकडून निर्माण केले जातात नेत्यांवर, त्या एका नाईलाजापोटी दादा गेले. नाहीतर दादांनी शरद पवार साहेबांशी कधीच अशा प्रकारचा विश्वासघात केला नसता, हे माझं मत आहे. साहेब, गोगावलेंची पालकमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर त्यांनी वक्तव्य केले की आई वडिलांनी जन्म दिला म्हणून मी पालकमंत्री झालो आणि बाळासाहेबांनी उमेदवारी दिली म्हणून मी आज पालकमंत्री झालो. आई वडिलांचे आणि बाळासाहेबांचे आभार मानले गोगावलेंनी. मग त्याने का उपकार केले? उपकार ते जर उपकार असतील तर त्यांनी सांगा, हो उपकारच केले मी त्यांचं नाव घेऊन. बाळासाहेब ठाकरे नसते तर आज जी तुमची पिलावळ दिसते आहे सत्य, ती दिसलीच नसती ना. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसला. सर, आज केंद्रामध्ये पुन्हा एकदा अधिवेशन झाल्यानंतर भाजपकडनं डिलिमिटेशन बिल मंजूर करण्यासाठी खासदारांची जुळवाजुळव केली जाऊ शकते. कठीण आहे, कठीण आहे. चला, थँक्यू. कठीण आहे. भाजप आमदारांचे वक्तव्य महेश लांडगे, अरे जाऊ दे ना, पुन्हा